नमस्कार, आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज। संपादक अनिल तुपे यांचा लाडक्या पांडूचा 1 महिनासुद्धा आषाढी वारीच्या दिवशी आला आहे। पांडुरंग उर्फ पांडू श्वान याचे निधन 6/6/2025 रोजी झाले होते। 9 वर्षापूर्वी एक छोटेसे पिल्लू आषाढी एकादशी दिवशी आले होते। 6/6/2025 शुक्रवार निर्जळ एकादशी दिवशी प्राणज्योत मावळली होती, तर 13वा दिवस संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दिवशी 14वा दिवस माऊलीच्या पालखी दिवशी आला होता व 1 महिना हा 6 तारीख आषाढी एकादशी दिवशी आला आहे। हा योगायोग नाही तर पांडुरंगाची लीला आहे, असे अनेक जाणकार सांगत आहेत। पांडूच्या दशक्रिया आपण सर्व श्रोतांना पांडूचा परिवार तुपे परिवार तसं तर पांडूबद्दल सांगायचं म्हटलं तर सोप्या भाषेत आपण कोणत्या योनीत जन्माला आलो हे महत्वाचं नाहीये। आपण जन्माला आलेला प्रत्येक हा जीव आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत काय कार्य करतो हे महत्वाचे। मग ते योनी कोणती असू द्या, पशु पक्षी माणूस कोणीही असू द्या, तर पांडूचं कार्य बघितलं तर पांडू तुपे परिवाराकडे आषाढी एकादशी दिवशी आला असं मी ऐकलं। आणि पांडूचं देहावसान म्हणजे पांडूचा अंत्यविधी हा निर्जला एकादशी दिवशी झाला, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। आणि हा निव्वळ योगायोग नाहीच आहे, माझ्या मते तरी हा निव्वळ योगायोग नाही। त्याच्या थोडंसं पुढे जाऊन मला मी सांगते, येणं आषाढी एकादशी दिवशी, जाणं निर्जला एकादशी दिवशी, आणि तो जर जीवच आहे आपल्यासारखा जीवच आहे तर त्याचा 13वा विधीचा कार्यक्रम कधी आला आपल्याला माहिती आहे का? पांडूचा 13वा विधी हा आपले जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा दिंडी सोहळा जेव्हा निघणार त्या दिवशी आलेला आहे। आणि पांडूचा 14वा विधी अख्ख्या जगाची जननी माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या दिंडी प्रस्थानाच्या दिवशी आलेला आहे। हा निव्वळ योगायोग समजू नका। इथं आता महाराजांनी सांगितलं की श्वान हा शब्द वापरूच नका, योनी कोणती आहे हे महत्वाचं नाही, कार्य काय केलं हे महत्वाचं आहे। तर तो तसं बघायचं झालं तर रामायणातलं उदाहरण आहे, जटायू हा बोलायचा मला अधिकार नाही पण आपल्याला समजावं म्हणून सांगते। जटायू हा पक्षी होता आणि तो या जातीत जन्माला आला होता। हे बोलण्याचा अधिकार नाही, फक्त आपल्या सगळ्यांना समजावं म्हणून मी माफी मागून बोलतो। तरी पण भगवंताने आपल्या श्रीराम प्रभूंनी उद्धार केला। आणि जवळचं जर उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद वधवून घेतले, त्या रेड्याची समाधी देखील आपल्याच भागात आहे। म्हणजे आपण माणूस आहोत हे काही विशेष नाही, पशु पक्ष्यांना देखील तेवढाच मोक्ष मिळतो ज्याच्या त्याच्या कार्यानुसार। आणि दुसरी गोष्ट, आपल्या घरी महाराजांनी सांगितलं देव यावा, आपल्याला देवाकडे जावं नाही वाटत, पण नाही वाटलं तरी आपल्याला जावं लागणार आहे।